श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे लागणे म्हणजे मूर्खपणा होय. प्रेम नसून मूर्खपणा होय. आणि मनात जे आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनातील काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा. नाती कधीच तुटत नाहीत. चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण प्रसंगही यशस्वीपणे बाहेर पडू शकते. तुम्ही सुद्धा सुरुवात केली तर तुम्ही काम करू शकत नाहीत ही खात्रीलायक गोष्ट आहे. मग कोणत्याही कामात सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे. कधीही हार मानू नका. आजचा दिवस कठीण आहे, उद्या वाईट असेल, पण परवा चांगला असेल. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. परमेश्वरी शक्ती तुम्हाला हवी असल्यास परमेश्वरी शक्ती हवी आहे असे टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. माणसाची इच्छाशक्ती असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. संकटे जीवनात एक भाग आहे. ज्याने आपल्या संकटांवर पाऊल ठेवले तो जिंकला आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर स्वार केले तो तुटला. आयुष्यात अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो, पण काही साथ देणारे कोणती तरी गोष्ट आहे ज्या अदृश्य गोष्टीला देव म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला जग सोडून जाईल तेव्हा तुमचा हात देव स्वतः धरेल. तुमचा आणि तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि आत्ताच ज्या भक्ताला याची गरज आहे, जो संकटात आहे, दुःखी आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत व्हाल. रागाच्या वेळी आणि थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका. तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलं तर आयुष्य, मग तुम्ही ठरवा करायचं काय. आयुष्यात एक धडा मिळाला, काळजीत राहिलो तर आपणच जळू आणि बेफिकर राहिलो जग जळेल. एकटेपणाची एक वेगळीच मजा आहे. त्यात कोणी सोडून जाण्याची भीती नसते. पुढील 7 मिनिटे तुम्ही हे ऐकत राहाल तर याचा तुझ्या जीवनात नक्कीच फायदा होईल. पुढील 7 मिनिटे तू हे ऐकलेस तर त्याचा तुझ्या जीवनात खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तू स्वतःला कमकुवत समजू नकोस, अन्यथा आपण जे करू शकतो तेही करू शकत नाही. नशीब फक्त कष्टाने बदलते, बसून किंवा विचार करून काहीच होत नाही. आयुष्य खूप लहान आहे, म्हणून एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे कधीही चांगले. योग्य मार्गाने चालणे थोडे कठीण असते, पण कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. लहान मूल पडल्यावर चालायला लागते, बुडताना माणूस पोहायला शिकू लागते. अपयशावर लाखो टोमणे येतील, पण निराश होऊ नका, कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल. आईनंतर फक्त हिंमतच माणसाला साथ देते, जो माणसाला कधीही हरवू देत नाही. निसर्गाने आपल्याला सर्वांना हिरे बनवलेले आहे. एकच अट आहे, जे बाहेर पडले तेच चमकले. सर्व काही फक्त पुस्तकातून शिकता येत नाही. लोकांकडून सुद्धा खूप काही शिकता येतं. तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका, कारण वरचा देव वाटी बदलण्यास उशीर करत नाही. आज जर तुम्ही मार्ग काढला तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी नक्की पोहोचाल. धैर्यानं भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल. या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाहीये. ना वेळ, ना प्रेम, ना द्वेष, ना नाटक. तो सर्व पाहतो. वेळ आल्यावर बरोबर सगळं करतो. त्यामुळे चिंता, दुःख, दारिद्र्य हे सर्व विसरून वर्तमानात जगा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तो सगळं ठीक करणार आहे. तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे.
तुमच्या परमेश्वराला सांगा. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण या 4 मिनिटांचा तुझ्या भाग्यात खूप मोठा परिणाम होऊ शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, वासना, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. वासना प्रवृत्तीच्या मनात लोभ असलेल्या अत्यंत क्रोधित स्वभाव असलेल्या व्यक्तींसाठी नरकाचे दरवाजे सदैव उघडे असतात. दुसऱ्या शब्दात अशा माणसांना फक्त नरकातच स्थान मिळते. माणसाला सर्व काही हवे आहे, पण त्याला सर्व काही मिळू शकत नाही. जे मिळाले नाही त्याबद्दल पश्चाताप करू नका, आणि जे गमावले त्याबद्दल दुःख मानू नका. स्वामी म्हणतात, मी सर्व प्राणिमात्राच्या हृदयात वसलेला आहे. मी सर्व प्राण्यांवर मत्स्य आणि अंत आहे. काळासारखा राहत नाही. मी सर्व प्राण्यांचा अंत आहे. काळ सारखा राहत नाही. आज दुःख आहे, उद्या त्यामुळे आनंदही येईल आणि सुखानंतर दुःख येईल. स्वाभाविक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मानव हाच सुद्धा खूप विचित्र प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा खालच्या लोकांकडे पाहतो आणि त्यांची चेष्टा करतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्हाला काहीच येऊ शकत नाही, तुम्ही भविष्यात काहीच करू शकत नाहीत. जेव्हा माणसाकडे पैसा, मालमत्ता, मान-सन्मान असतो, तेव्हा तो इतरांचा आदर करत नाही. पण जेव्हा तो एक गोष्ट विसरतो की त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान काहीतरी अस्तित्वात आहे, आणि ती म्हणजे वेळ. काळ आपले चक्र कधी बदलेल कोणाला माहिती नाही. वेळ कधी वळण घेईल हे कोणालाही ठाऊक नाही. कोळशाच्या कालांतराने हिऱ्यात रूपांतर होते. म्हणून आयुष्यात कधीही कोणाचीही थट्टा मस्करी करू नये. भगवंत म्हणतात, निस्वार्थी कार्याचा अवलंब जीवनात करा. निर्मात्याने जे काही दिले आहे त्याचे फळ आपल्याला मिळते आहे. स्वतः देवसुद्धा कायद्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर सन्मान नाही त्यांच्यासोबत राहणे व्यर्थ आहे. त्यांना तुमच्याबद्दल नेहमीच वैर वाटते. अशा व्यक्तींसोबत राहणेच. या जीवनात तुम्ही एकटे आहात तिथे कोणी साधे राहणे अयोग्य आहे. साध्या आणि सरळ स्वभावाच्या व्यक्तीचा फायदा लोक घेत राहतात. चांगले नशीब असणारे लोक थोडं जरी वाईट झाले तरी देवाला शिव्या देतात, आणि नशीबवान लोक थोडे जरी चांगले झाले तरी देवाचे आभार मानतात. भगवंत नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो. या परीक्षेत भाविकांना अनेकच त्रास सहन करावे लागतात. सामान्य लोक याला आपले दुःख मानतात आणि त्यातून सुटका करून घेतात, आणि साधं आणि प्रेमी परमेश्वराची इच्छा समजून त्याला सामोरे जातात. स्वतःचे लोकांसमोर नतमस्तक होण्यात काही नुकसान नाही असे म्हणणाऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे की जे खरे आहे ते इतरांना चुकू देत नाही. देवत्व केवळ सामर्थ्यवान असल्यास नाही, इतरांमध्ये शक्ती जागृत करणे आहे. जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा नाराज होऊ नका, कारण तुमची कदर करण्याची दुसरा मार्ग माहिती नाही. प्रत्येकाशी असे वागावे की कोणी तुमच्या वाईट बद्दल बोलणे विश्वास ठेवणार नाही. आपण बोलत नसलो तरी तो ऐकतो, म्हणूनच त्याचे डाव ते आहे. तो बोलत नसला तरी तो आपण ऐकू शकतो, त्याचे नाव श्रद्धा आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पालकाला शिक्षणापूर्वी, व्यवसायापूर्वी देवापुढे ओळखले तर आयुष्यात कधीही अडचण येणार नाही. स्वार्थ ही जगाची अशी विहीर आहे ज्यात पडणे, बाहेर येणे कठीण आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही चुंबक पाहिलाच असेल. तो लोखंडाकडे कसा आकर्षित होतो आणि तो लोखंडाला स्वतःकडे कसा आकर्षित करतो. हे आकर्षण हे त्याच्या स्वभावातच आहे. आपल्या सर्वांमध्ये एक समान चुंबक आहे. हे विचारांचे चुंबक हे विचारांना आकर्षित करते. जे बोलते ते करते. आपल्याला वाटते ते मिळते. संतांचे, भगवंतांचे नामस्मरण केले तर
त्याला भगवंतर प्राप्त होतो. म्हणजेच परिणामी आपले विचारांवर अवलंबून असते. म्हणून सकारात्मक विचार ठेवा. श्रीकृष्ण म्हणतात, झोपेत जी स्वप्ने आपण दिसतो ती पूर्ण होत नाहीत. स्वप्ने फक्त त्यांचीच खरी होतात ज्याच्यासाठी तुम्ही झोप थांबवता. लहानपणी झोप यायची, आता थकून झोपायचं. आता काल जे होतं ते विसरून जायचं, आज जे आहे ते जगायचं. बघा, पुढचा क्षण स्वतःच चालत येईल. जमेल तसा प्रयत्न करा. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य हाताळू शकत नाही. त्यामुळे वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. जर तुम्ही सह सोडली तर तुमच्या शरीराला फायदा, जर तुम्ही वाद सोडले तर तुमच्या नात्यासंबंधाला फायदा होईल. त्याचप्रमाणे आवश्यक तेवढी काळजी घ्या आणि जीवन लाभ ठरेल. प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा. कुणास ठाऊक आपल्याकडे वेळ असेल पण नातं नसेल. म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात, आपले कर्म चांगले ठेवा, मी तुमच्या नेहमी पाठीशी आहे. आपण आपले कर्म जर चांगले ठेवले तर महाराज नेहमी पाठीशी आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपला स्वामी परिवार मोठा होत आहे हळूहळू आणि असाच मोठा होत राहो आणि स्वामी महाराजांचे विचार आणि स्वामी महाराजांनी जसे मार्ग सांगितले त्याच मार्गाने आपण चालत राहू. स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.